हे गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आपल्या फार्ममध्ये आलो आहे आणि ज्या डेली टास्क असतात त्या चालू झालेल्या आहेत. तर मी माझ्या लर्निंग स्टेजमध्ये आहे आणि बऱ्याचशा नवीन गोष्टी शिकतोय. त्या शिकत असताना मी त्या रेकॉर्ड करून आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करतोय. तर आपल्या शेतामधल्या बऱ्याचशा टास्क असतील ज्या एकदम ग्राउंड लेवलने आपण घेतलेल्या आहेत. म्हणजे एकदम पेरणी कशी असते, कशा पद्धतीने केली जाते, पेरणी यंत्र कसं यूजमध्ये आणलं जातं, त्याच्यावर फवारणी कशी केली जाते, बाकीचे बरेचसे आपण व्हिडिओ कव्हर केलेले आहेत. दूध काढण्याची प्रक्रिया असेल, हे एकदम ओरिजिनल म्हणजे एकदम ग्राउंड लेवल आहे. त्याच्यामध्ये कोणते आपण फेक काय ॲड केलेलं नाही, जे आहे ते ओरिजिनल आहे. तर ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेलं आहे. पाहिले नसतील तर तुम्ही पहा. आणि जर या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या जर्नीमध्ये सहभागी व्हा. तर तुम्हाला थंबनेल बघून कळालंच असेल आपला व्हिडिओ कशावरती आहे. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला थोडंसं बघायचं आहे की जे आपली आंब्याची बाग आहे त्याला खोडकीड लागू नये म्हणून किंवा इतर रोग होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेणार आहे. तसंच इकडं बघू शकता, हे आपल्या बांधावरची आंब्याची झाडं आहेत जे की चांगल्या पद्धतीने वाढत आहेत आणि चांगल्या पद्धतीचं उत्पन्न पण देत आहेत आपल्याला ते. आणि त्यांना कोणते आजार झाले होते ते आपल्या बागेंना होऊ नये त्यासाठी आपण काय काळजी घ्यायची आपण बघणार आहे. कारण की समोर तुम्ही बघितलं असेल आधीच्या व्हिडिओमध्ये की समोर आपलं एक आंब्याचं झाड आहे ते पूर्णपणे वाळून गेलेलं आहे, जे की त्याला आळी लागली होती. तर ते आळी लागू नये म्हणून काय करावं लागतं हे थोडं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. जेव्हा बाग आपली छोटीशी असते तेव्हा त्याची काळजी घेतली तर मोठे जसं होईल त्याची इम्युनिटी पण चांगली राहते आणि रोगराईला बळी पडत नाही. त्यासाठी आपल्याला योग्य त्या वेळेत ती काळजी घ्यावं लागते. कारण की इकडे बघू शकताय तुम्ही, हे तुम्हाला आंब्याचं झाड दिसत असेल, हे बघू शकता की चांगलं. आणि ते समोरचं जे की आपण काळजी घेतली होती पण ते थोडं लेट झालं आपल्याकडून, त्याच्यामुळे ते झाड आता पूर्णपणे वाळून गेलेलं आहे. आणि इकडे बघू शकता त्याच्या बुडाची काय अवस्था झालेली आहे, हे बघू शकता तुम्ही इथं. जे की आपण ह्याला वेळोवेळी औषध करत होतो पण ते कंट्रोलच्या बाहेर गेले, त्याच्यामुळे हे असं झालेलं आहे. तर आपली जी आंब्याची बाग नवीन लावलेली आहे त्याला असं होऊ नये म्हणून काय करावं लागतं हे थोडं आपण ह्याच्यामध्ये जाणून घेऊया. तर ते बेसिकली कशामुळे होतं, जे आपलं आंब्या झाडावरती बघितलं तुम्ही आत्ता, तर जो भुंगा असतो म्हणजे मादी भुंगा, नर आणि मादी असे दोन प्रकार असतात. त्याच्यामध्ये मादी भुंगा तो त्याची अंडी आपल्या झाडाच्या खोडावरती बुडावरती सोडत असतो. मग त्या अंडीच्या पुन्हा आळ्या तयार होतात आणि त्या आळ्या पुन्हा त्या खोडामध्ये शिरतात आणि जो गाभा असतो मेन जिथून अन्नाचा पुरवठा होतो झाडाला तो पूर्णपणे पोखरून टाकतात. आणि त्याच्यामुळं काय होतं, जे झाड असतं त्याला अन्नाचा पुरवठा होत नाही, त्याच्यामुळे ते वाळून जातं. आणि इकडे बघू शकता तेच सेम आपल्या आंब्यासोबत घडलेलं आहे. तर ह्याच्यापासून वाचण्यासाठी आपल्याला औषधं बाजारामध्ये उपलब्ध असतात किंवा आयुर्वेदिक पण त्याच्यावर उपाय आहेत, ते आपण केले पाहिजेत. तर ते आपण आपल्या बागेच्या जो प्लॉट आहे आंब्याचा त्याला आपण करून घेणार आहे. तर ते आपण थोडी माहिती घेऊया त्याची. तर ती मादी भुंगा जो असतो तो साधारणतः 20-25 अंडी देत असेल अंदाजे, कारण की जे आपण वाचन करतो त्या वाचनामध्ये तसं आलेलं आहे. तर त्याच्यानुसार ते आळ्या असतात, मग त्या तिथंच वाढतात. त्या वाढल्यानंतर त्या बुडामध्ये शिरतात आणि ते पोखरत जातात. आणि पोखरत जाऊन नंतर तुम्हाला खाली भुस्सा पडलेला दिसत असेल तो त्या आळ्यात पाडतात आणि ते पोखरून जो बाहेर भुस्सा पडतो त्याच्यावरून आपण ओळखायचं की आपल्या झाडाला आळी लागलेली आहे. तर त्या आळीपासून वाचण्यासाठी बरेचसे औषध आहेत जे की आपण वापरून त्यांना कंट्रोलमध्ये करू शकतो. तर आपले गुलाबबाई आलेले आहेत जे की द्राक्षावरती स्प्रे घेण्यासाठी चाललेले आहेत. त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया कारण की त्यांना बरंच ह्याच्यातलं नॉलेज आहे. तर समोर बघू शकता हा आपला आंब्याचा प्लॉट आहे ज्याच्यामध्ये आपण हरभरा पेरलेला आहे आंतरपीक म्हणून. आणि त्याचं वाण आहे फुले विक्रम, जो की चांगल्या पद्धतीने वाढतोय. तर गाईज आपले गुलाबबाई आलेत जे की मल्टी टॅलेंटेड आहे, त्यांना बरंच नॉलेज आहे. तर ते सध्या आपल्या दुसऱ्या प्लॉटवरची फवारणी घेणार आहेत. त्याच्या आधी आपण थोडं माहिती घेऊया. आपली आंब्याची बाग आहे. तर गुलाबबाई मला सांगा, जे आपलं आंब्याचं पहिलं झाड आहे जे की आपण त्याच्यावरती प्रक्रिया करून सुद्धा ते वाळून गेले, ते कशामुळे वाळून गेले? नाही, ते आपण ते मोठ्या झाडाला आपण फवारणी वगैरे घेतो, म्हणजे बोर्ड मिश्रण आहे काय 2दा लावावं लागतं वर्षात ना. हां. तर आता हे खोड दिसतंय आपल्याला, बाहेरून आहे तसं दिसतंय खोड. हां. पण खोड किडा का आतनं पोकळ करतोय पाईपलाईन सारखं. हां. आणि ते मेन गाभा जे आहे झाडाचं तेच खात आहे. मग त्या झाडाचं कसं होतं, 2 सेंटरचे जे फांदे असते ते त्या सेंटरमध्ये लागल्यामुळे तिथं आपल्याला लावता आलं नाही काय, आणि ते आपल्याला कळालं नाही, त्यामुळं ते झाड जळालं. त्यामुळं त्यासारखं जे झाड वगैरे जळू नये म्हणून आपल्याला काय करावं लागतं, या खोडाला आहे का बोर्ड मिश्रणचं लेप लावावं लागतं. त्यामुळे ते खोड किडा लागत नाही आणि झाड वाया जातं. मिश्रण कोणतं लावणार आपण? बोर्ड मिश्रण म्हणजे प्रत्येक झाडाच्या बुडाला लावून घ्यायचं ते. मग त्याच्यानं काय होणार? खोड किडा लागत नाही, खोड किडा लागत नाही का? बरं. आणि ते वरण आपल्याला दिसत नाही, आतनं ते एकदा सालीत मी घुसलं तर त्या आतल्या बाजूने खोड किडा पूर्ण झाड गाभाच खाऊन टाकते, त्यामुळे पूर्ण झाड आपल्याला वायाच जात आहे ते पण.
हे किती वर्ष आहे ह्या बागेत आपल्या? या गेल्या वर्षीच आपण तर धरलेलं नाही, नवीन फळ आहे म्हणून, हा नवीन रोप आहेत म्हणून. तर ह्या वर्षी आपण जेवढं येईल तेवढं आपण बघूया म्हणून आपण यावेळेस आपण छाटणी केलेली नाही. बरं. बघूया या वर्षी तवर लागतात का. म्हणजे साधारण 3 वर्षानंतर धरतात ना? साधारण 3 वर्षानंतर धरते ते. काही आपली झाडे मागे पुढे झालेली आहे ते, त्यामुळे सरास काय आपण धरणार नाही. तरी पण यावर्षी तवर किती लागते ते आपल्याला कळणार अंदाज, त्यामुळे पुढच्या वर्षी आपण धरू. म्हणजे बेसिक फवारण्या काय असते त्याच्यावरती? आता बेसिक काय नाही, फक्त बुरशीनाशक आणि कीटकनाशकाचा हात घेतो आपण. म्हणजे बाकी काय एक्स्ट्रा करावं लागत नाही. तर काही बघू शकता अशा पद्धतीने आंब्याचा प्लॉट आहे आणि चांगल्या पद्धतीने वाढतोय. जे की आपलं पहिलं झाड आहे, तुम्ही याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, ते पूर्णपणे वाळून गेलेलं आहे. त्याच्यावर आपण काळजी घेऊन सुद्धा, पण हे झाड आता बारकीच आहेत. त्याच्या आधीच आपल्याला ते बोर्ड मिश्रण लावून घ्यायचं आहे, जेणे की जे खोडकीड आहे ते आत जाणार नाही आणि त्याच्यानं आपलं झाड खराब होणार नाही. तर मला सांगा, हे आपण बोर्ड मिश्रण आता लावणार आहे, तर हे वर्षातून किती वेळा लावायचं असते? एकदा लावलं तरी चालतंय, पण पावसाळा असला तर ते धुवून वगैरे जाते, त्यामुळे कमी होते त्याची पॉवर, त्यामुळे वर्षातून 2दा लावायला पाहिजे. बरं. म्हणजे चांगली काळजी घ्यायलाच पाहिजे आपल्याला आंब्याचा. म्हणजे बाकी जास्त काही फवारणी नाहीत, फक्त की जेव्हा फळ येते तेव्हा त्याला काळजी घ्यावी लागते. त्याच्यानंतर काय एखाद दुसरी असेल तर फवारणी, दुसरं काय नाही. असलं तर कीटकनाशक, नाही तर तवर याच्या अगोदरच फवारणी. बघू शकताय हे आपलं आंब्याचं प्लॉट आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता जे बोर्ड मिश्रण असतं ते इथं लेप लावून घ्यायचं आहे. बघू शकता हे बूड असतं ते बाहेरून चांगलं दिसतं, पण आतून पोकळ होत जातं. ते नंतर आपल्याला बाहेर बुस्सा पडल्यानंतर समजतं. त्याच्यासाठी आपल्याला आधीच ही काळजी घ्यायची आहे. तर आपला इकडे द्राक्षाचा प्लॉट आहे, त्याच्यावरती आता फवारणी घ्यायचं काम चालू आहे. तर काहीच आधी व्ह्यू बघा मागचा तुम्ही, सनसेट होतोय आणि जे आभाळ आलेलं आहे थोडंफार, त्याच्यामुळं जे वरती नक्षी तयार झालेलं आहे ते एकदम भारी दिसतंय. तर आपण माहिती घेतली की जी आपल्या आंब्याची बाग आहे त्या झाडासारखं होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे हे आपण थोडंसं ह्या व्हिडिओमधून जाणून घेतलं. तर आपण आता ते मिश्रण आहे ते लावून घेणार आहे, कारण पावसाळा संपल्यानंतर आणि पावसाळ्याच्या आधी हे आपल्याला 2दा लावून घ्यावं लागतं ते मिश्रण बोर्डाचं जास्त. त्याच्यामुळं झाडाचं खोड असतं त्याच्यामध्ये आळी शिरण्यासाठी आपण ते एक प्रकारचं गेट लावतो, ज्याच्याकडून ती आळी एंटर होणार नाही आपल्या बुडामध्ये. जर एकदा एंटर झाली तर ते आपल्याला मग शोधत बसावं लागतं, शोधून मग त्याच्यामध्ये कीटकनाशक असतं ते सोडावं लागतं. त्याच्याच आधी जर आपण ही काळजी घेतली तर आपल्या झाडाला कीड लागत नाही. त्याच्यामुळं हे आपण आता मिश्रण लावून घेणार आहे. तर गाईज, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. असेच आपल्या नवीन व्हिडिओ येत राहतील आणि जुने व्हिडिओ भरपूर आपण टॉपिक बनवलेले आहेत, जे की तुम्ही पाहिले नसतील तर अवश्य पाहून घ्या. आणि त्याची प्लेलिस्टसुद्धा आपण बनवलेली आहे. तसेच तुमचे काय प्रश्न असतील तर आपला व्हॉट्सअपवरती ग्रुप आहे, त्याच्यावरती तुम्ही अवश्य विचारू शकता. तर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि या जर्नीमध्ये सहभागी व्हा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.